आज दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी इस्कॉन संस्था भिवंडी या संस्थेचे सदस्य यांनी आमच्या विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना भगवद्गीता या ग्रंथाविषयी माहिती दिली। भगवद्गीतेचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे सर्व सांगितलं। तर एकंदर आपण पाहिलं तर व्यक्ती किती शिक्षित होऊ द्या, पण तिच्या जीवनावर नियंत्रित करणारे जे घटक आहेत। आम्ही इस्कॉन मंदिरातर्फे आलो भिवंडीवरून। तर डिसेंबर महिन्यात गीता जयंती येते। गीता म्हणजे काय? गीत म्हणजे काय? गीत, सॉन्ग, म्युझिक, सगळं ऐका सॉन्ग। मग भगवद्गीता म्हणजे काय? भगवानांनी सांगितलेले सॉन्ग। आणि मग कृष्णाने भगवद्गीता सांगितली म्हणून भगवद्गीता। अर्जुनाला जेव्हा कन्फ्युजन झालं तेव्हा कृष्णाने गीता सांगितली की आपण हे वाटतं आपण एक शरीर आहोत, आपण एक मुलगा आहोत, एक मुलगी आहोत, पण ॲक्च्युली आपली आयडेंटिटी आपण एक सोल आहोत। एकदम लहानपणापासून ते एकदम मोठा वृद्ध माणूस जरी असेल तरी त्याला या भगवद्गीतेचा जो उपदेश आहे तो आम्ही येऊ शकतो। भगवद्गीतेचं पान उघडतात आणि एक श्लोक वाचतात आणि त्यांना त्याच्यातलं निरासन होतं त्या प्रॉब्लेमचं आणि त्यांना शांती मिळते। तसंच आपल्या जीवनात पण काही आपल्याला पुढे मागे तकलीफ येतील, काही स्ट्रेसफुल सिच्युएशन येतील, तेव्हा आपण सगळ्यांनी या भगवद्गीतेचा सहारा घेतला पाहिजे। प्रभूजींनी आम्हाला वेगवेगळ्या उदाहरणाने भगवद्गीतेचे महत्त्व समजून दिले, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर आमच्या शाळेत कीर्तन घेतल्याबद्दल खूप धन्यवाद। भगवद्गीता एवढा श्रेष्ठ असा कोणताही ग्रंथ नाही आहे। आज या जगात अनेक ग्रंथ आहेत, पण सर्व ग्रंथांमध्ये जर कोणता ग्रंथ श्रेष्ठ असेल तर तो भगवद्गीता आहे। गीतेमुळे तुम्ही ही सर्व माहिती आम्हाला सांगितली, ती माहिती आम्हाला खूप छान वाटली आणि खूप ऐकून सुंदर वाटलं। तुम्ही जे कीर्तन केलं तेही खूप सुंदर होतं। ही भगवद्गीता आहे आणि इथे आमच्या इथे इस्कॉन भिवंडीवरून लोक प्रभूजी वगैरे आले, त्यांनी आमच्या शाळेसाठी भगवद्गीता वगैरे दिले आणि प्रसाद दिला आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आजच्या या कार्यक्रमातून भक्तीचा मार्ग उत्तम प्रकारे समजलेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भगवद्गीतेचं वाटप करण्यात आले, सर्व शिक्षकांना भगवद्गीतेचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हे त्याचं वाचन करून ज्ञान प्राप्त होणार आहे। इस्कॉनने या पद्धतीचा कार्यक्रम आमच्या विद्यालयात आयोजित केला, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।